जय श्रीराम. रहस्य श्री रामरक्षा स्तोत्राचे याच्या 7व्या भागात आपले स्वागत. 6व्या भागामध्ये आपण बघितलेच होते की मानवी शरीरामध्ये असलेले किंवा कल्पिल्या गेलेले 6 चक्र, त्यांच्या देवता, त्यांचे बीजाक्षर, त्यांचे स्थान, त्यांची नावं हे सर्व बघितलं आणि रामनामाने या सर्व चक्रांना कशा प्रकारे गती प्राप्त होते आणि साधकाला त्याचे काय लाभ होतात हे पण बघितलं. या 7व्या भागामध्ये आपण मणिपूर चक्राविषयी विस्तृत माहिती बघणार आहोत. श्रीरामाला वंदन करून मी ह्या भागाची सुरुवात करतो. आपल्याला माहितीच आहे की ही जी षटचक्रे आहेत, ही सर्व षटचक्रे म्हणजे 6च्या 6 चक्रे त्यांच्या बीजाक्षराच्या जपाने किंवा बीजाक्षर असलेल्या मंत्राच्या जपाने किंवा ते बीजाक्षर असलेल्या स्तोत्राच्या पठणाने किंवा त्या चक्रांच्या देवतेच्या उपासनेने त्यांना ऊर्जा प्राप्त होते, ते उद्दीपित होतात आणि त्यांना गतिमानता येते. हे सर्व आपण बघितलं होतं. या सर्व बघण्यामध्ये योग वशिष्ठाच्या 3ऱ्या खंडामध्ये जे दिलेलं आहे त्यात एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे. ती म्हणजे समजा एखाद्या चक्राला गती प्राप्त झाली किंवा ऊर्जा प्राप्त झाली तर ते चक्र आपल्या शेजारच्या चक्रांना पण ऊर्जेचा काही भाग प्रक्षेपित करतात, वितरित करतात. त्यामुळे उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस स्वाधिष्ठान चक्र जे आपल्या लैंगिक अवयवांवरती असतं याला ऊर्जा प्राप्त झाली तर ते स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्राला जे त्याच्या खाली असतं ते आणि त्याच्यावरती असलेल्या मणिपूर चक्राला ऊर्जा प्रक्षेपित करतं. म्हणजे अशा प्रकारे पण ऊर्जा प्रक्षेपित होत असते आणि चक्र उद्दीपित होत असतात. आपल्याला माहितीच आहे की रामनामामध्ये 3 आकार आहेत: रकार, आकार आणि मकार. रकाराचं बीज र आहे, त्याचं अग्निबीज आहे. तसंच आकाराची देवता विष्णू आहे. श्री रामरक्षा स्तोत्र म्हणताना साधक जेव्हा रकार म्हणतो त्यावेळेस रकार हे बीज असलेलं आणि अग्निबीज असलेलं जे मणिपूर चक्र आहे या मणिपूर चक्राला तात्काळ ऊर्जा मिळते आणि ते चक्र उद्दीपित होतं. तसंच जेव्हा साधक आकार घेतो, आकाराची देवता आहे विष्णू. तीच देवता स्वाधिष्ठान चक्र आणि अनाहत चक्रांची पण आहे. त्यामुळे आकार घेतल्याबरोबर ह्या दोन्ही चक्रांना ऊर्जा मिळते आणि ते दोन्ही चक्र गतिमान होतात. जेव्हा ही दोन्ही चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र आणि अनाहत चक्र ऊर्जा प्राप्त करतात ते त्या ऊर्जेचा काही भाग त्या दोघांच्याही मध्ये असलेल्या मणिपूर चक्राला पण प्रक्षेपित करतात. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे जेव्हा साधक श्री रामरक्षा स्तोत्र म्हणतो तेव्हा त्या रामरक्षेमध्ये 75 वेळा असलेले रामनाम आणि 317 वेळा असलेला रकार याने मणिपूर चक्राला सारखी ऊर्जा प्राप्त होत असते, वारंवार ऊर्जा प्राप्त होत असते, सतत ऊर्जा प्राप्त होत असते. आणि जर कधी आपण तौलानिक अभ्यास केला इतर 5 चक्रांचा मणिपूर चक्राशी तर असे लक्षात येतं
की संपूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हणून होईपर्यंत सर्वात जास्त ऊर्जा साठलेली असते ती मणिपूर चक्राजवळ. हे लक्षात घेतल्यानंतर साहजिकच प्रश्न पडतो की प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी असे का बरे करावे? 6 चक्रांपैकी जास्तीत जास्त ऊर्जा मणिपूर चक्रालाच मिळाली पाहिजे, यासाठी 75 वेळा रामनाम आणि 317 वेळा रकार का आणला असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे एक प्रकारे रहस्य शोधून काढणं आहे श्रीराम रक्षा स्तोत्राचे. हे रहस्य शोधताना आपल्याला अजून एका प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. ते म्हणजे आपण ह्या मालिकेतल्या दुसऱ्या भागामध्ये बघितलं होतं की रामरक्षा कशी म्हणावी, आणि त्यातली एक संहिता असं सांगते की श्री रामरक्षा स्तोत्र म्हणत असताना साधकाने आपलं लक्ष पूर्णपणे नाभिमंडलावर जवळ असलेल्या मणिपूर चक्राशी एकाग्र करावं किंवा केंद्रित करावं. हे का बरं म्हटलं असेल ह्याचं पण उत्तर आपल्याला ह्याच्यातून मिळणार आहे. तर ते आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. हे उत्तर शोधताना आपल्याला काही ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल. ते म्हणजे पातंजल योगदर्शनाचे 2 खंड, त्यानंतर छांदोग्य उपनिषद, शिवस्वरोदय शास्त्र आणि योग वसिष्ठाचे 6 खंड. हे सर्व हठयोगामध्ये येतं आणि आपण हठयोगाच्या साह्यानेच हे रहस्य शोधून काढणार आहोत. उपरोक्त ग्रंथांमध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्यात विस्तृतपणे नाभिमंडलाविषयी आणि मणिपूर चक्राविषयी पण माहिती दिलेली आहे. त्याच माहितीचा वापर आपण हे रहस्य शोधण्यासाठी करतो आहोत. त्या ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की मणिपूर चक्र हे नाभिमंडलात स्थित असतं. नाभीला नाभिमंडल म्हणण्याचं कारणच असं आहे की त्या नाभिमंडलातून 72,000 नाड्या उगम पावतात आणि त्यातल्या 3 सोडल्या तर 72,000 नाड्या उगम पावतात. आणि ह्या 72,000 नाड्या आपल्या शरीराच्या स्थूल आणि सूक्ष्म अवयवांवरती कार्यरत असतात, त्यांचं नियंत्रण पण ठेवतात. स्थूल अवयवांमध्ये किंवा इंद्रियांवरती आपल्याला जे इंद्रिय माहिती आहे ते येतात आणि सूक्ष्म इंद्रियांमध्ये किंवा अवयवांमध्ये विचार, विकार, इतर प्रवृत्ती येतात. या सर्वांवरती नियंत्रण हे या नाड्यांचं असतं ज्या नाभिमंडलातून उगम पावतात. ज्यावेळेस आपण श्री रामरक्षा स्तोत्र म्हणतो त्यावेळेस त्यात असलेल्या रकाराने आणि रामनामाने मणिपूर चक्र प्रचंड प्रमाणात ऊर्जा प्राप्त करते आणि ही असलेली ऊर्जा मणिपूर चक्र ही नाभिमंडलाकडे प्रक्षेपित करतं. ती प्रचंड ऊर्जा जेव्हा नाभिमंडलाला प्राप्त होते त्या क्षणीच ती ऊर्जा सर्व नाड्यांमध्ये वितरित केल्या जाते आणि ह्या ऊर्जेमुळे नाड्यांचं अंतर्बाह्य शुद्धीकरण होतं. हे नाड्यांचं शुद्धीकरण होतं एवढंच नाही, तर नाड्या ज्या ज्या अवयवाशी किंवा इंद्रियाशी निगडीत असतात त्या अवयवांचं किंवा इंद्रियांचं दोषमुक्तीकरण पण होतं. त्यांचे दोष निघून जातात, ते दोषमुक्त होतात अवयव किंवा इंद्रिय. आणि ही सर्व क्रिया निव्वळ घडते ती मणिपूर चक्राने नाभिमंडलातून उगम पावणाऱ्या सर्व नाड्यांना दिलेल्या ऊर्जेमुळे. आता बघा, जी ऊर्जा नाड्यांमार्फत
इंद्रियांपर्यंत गेलेली असते, त्या ऊर्जेमुळे साधकाला आरोग्य तर प्राप्त होतं, कारण अवयवांचे दोष नाहीसे होतात म्हणून. पण या नाड्या ज्या इंद्रियांचं नियंत्रण करतात, ते नियंत्रण काहीसं साधकाच्या ताब्यात येतं. कारण ज्यावेळेस ही ऊर्जा प्रक्षेपित केल्या जाते, त्यावेळेस त्या नाड्यांवरती पण नियंत्रण करणं हे साधकाला शक्य होतं. म्हणजे एक प्रकारे इंद्रियांवरती पण नियंत्रण स्थापित करू शकतो तो साधक श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणत असताना. ह्या इंद्रियांच्या नियंत्रणाला अध्यात्मात इंद्रिय दमन म्हटलेलं आहे. आणि हे जे इंद्रिय दमन आहे, ही मोक्ष प्राप्तीची पहिली पायरी आहे. म्हणजे आता दोन गोष्टी लक्षात यायला पाहिजे. एक म्हणजे नाड्यांना ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर आपल्या जवळपास सर्व अवयवांचं, स्थूल किंवा सूक्ष्म अवयवांचं किंवा इंद्रियांचं शुद्धीकरण होतं, आरोग्य प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला इंद्रियांचं नियंत्रण करणं पण शक्य होतं. अजून एक घटना घडते या काळात. ते म्हणजे मणिपूर चक्राला जेव्हा गती मिळते, त्यावेळेस मणिपूर चक्राच्या सभोवतालीच्या सगळ्या अवयवांचं दोषमुक्तीकरण होतं. म्हणजे जे मणिपूर चक्र नाभिस्थानाच्या जवळ आहे, तिथे असलेली पचन संस्था, चयापचय संस्था किंवा इतर लिव्हर आहे त्या ठिकाणी, तिथे पॅनक्रियाज आहे जिथून इन्शुलिन सिक्रेशन होतं, या सर्वांचं शुद्धीकरण होतं, त्यांचं दोषमुक्तीकरण होतं. म्हणजेच साधकाला आरोग्य प्राप्त होतं. हे आरोग्य प्राप्त तर होतंच, पण त्याचबरोबर आपण 6व्या भागामध्ये हे बघितलं आहे की श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणत असताना जेव्हा साधक 75 वेळा राम नाम घेतो, त्यावेळेस सर्व चक्रांना पण गती प्राप्त होते. 6च्या 6 चक्रांना गती प्राप्त होते. आणि ती गती प्राप्त झाल्यानंतर ते आपली ऊर्जा सहस्त्र चक्राकडे प्रक्षेपित करतात आणि सहस्त्र चक्र पण गतिमान होतं. ते जेव्हा गतिमान होतं, त्यावेळेस आपण 6व्या भागामध्ये म्हटलं होतं की साधकाला एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती होते. ती अनुभूती म्हणजे साधकाला आत्मानंदाचा भास होतो, किंवा आपण म्हणू शकतो की साधकाला आत्मानंदाचा अल्पानुभव येतो आणि साधक त्या आनंदामध्ये रत होतो. हे जे काही घडत असतं, हे आत्मानंद म्हणा किंवा इंद्रिय दमन म्हणा, या सर्व मोक्षाप्रती जाण्याच्या पायऱ्या आहेत. आणि हे सगळं घडतं श्रीरामरक्षा स्तोत्र पठणाने. जेव्हा सहस्त्रचक्र हे उद्दीपित होतं, त्यावेळेस साधकाच्या जीवनामध्ये पण बदल होतात. कारण आपण बघितलं आहे की सहस्त्रचक्राच्या गतीने साधकाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनामध्ये बदल घडून येतात, स्थित्यंतरं होतात. आणि त्याच्यामुळे साधकाला समाधान प्राप्त होते, सुखसमृद्धी प्राप्त होते. सुखसमृद्धीबरोबरच त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. तो संपूर्ण समाधानी जीवन जगत असतो. त्याला त्या समाधानी जीवनामध्ये विलासी जीवनाचा भास होत असतो. आणि हे सगळं काही घडतं श्रीरामरक्षा स्तोत्राच्या पठणाने. बघा, जेव्हा नाड्यांमधून ऊर्जा गेल्यानंतर अवयवांचं दोषमुक्तीकरण होतं, त्यावेळेस साधकास आरोग्य प्राप्त होतं. हे आरोग्य म्हणजे काय, तर साधकाचं व्याधी विरहित शरीर असं त्याला प्राप्त होतं.
त्याला आत्मानंद मिळतो. आत्मानंदामुळे त्याला एक प्रकारचं समाधान असतं, विलासी जीवन असतं. त्याला सर्व याच्यात सुखाचा अनुभव येत असतो. तो सुख, समृद्धी, संपदा या गोष्टींचा भास अनुभवत असतो. हे सर्व श्री रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने होतं. ज्यावेळेस ह्या नाड्यांमधून ऊर्जा जाते आणि त्या ऊर्जेमुळे जे काही आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांवरती साधकाचं नियंत्रण निर्माण होतं, हे नियंत्रण म्हणजे इंद्रिय दमन होत असतानाच साधकाला आपले विचार आणि विकार हे नियंत्रणात आणता येतात. विचारांमध्ये बदल तर घडतोच, पण विकारांमध्ये असलेल्या षड्रूपू म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे जे 6 शत्रू आहेत, यांच्यावरती पण काही प्रमाणात नियंत्रण आणता येतं. आणि ह्या सर्व गोष्टी अध्यात्माच्या दृष्टीने योगाच्याच आहेत किंवा मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. हे सर्व जर कधी घडत असेल तर मग श्री रामरक्षामध्ये प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी जे म्हटलंय की पापग्नी सर्व कामदाम किंवा नरो न लिपित्ते पापैर, हे नक्कीच खरं असेल. कारण साधकाला इंद्रिय दमन करता येत असेल, विचार आणि विकारांवरती जय प्राप्त करता येत असेल, तर त्याची साहजिकच विचारांची बैठक बदलेल, त्याचं पापनाशन होईल. आणि पापनाशन होणार असेल तर मग नरो न लिपित्ते पापैर किंवा पापग्नी सर्व कामदाम ह्या 2 ज्या फलश्रुती वजा ओळी बुधकौशिकांनी दिलेल्या आहेत, त्या खोट्या कशा असतील? त्या असूच शकत नाहीत. त्यानंतर सहस्त्र चक्र जेव्हा उद्दीपित होतं तेव्हा समाधान, सुखोपभोग हा आपण 6व्या भागामध्ये शब्द वापरलेला आहे. सुखसंपदा प्राप्त होते. मग श्री रामरक्षेतल्या आपदाम पहरतारम दातारम सर्व संपदाम किंवा अर्जनम सुखसंपदाम ही उक्ती, या दोन्ही उक्त्या सार्थ ठरतात. ज्यावेळेस सहस्त्रचक्रामुळे मोक्षाप्रती वाटचाल करतो साधक, त्यावेळेस नरो न लिपित्ते पापैर भर्जनम भव बीजानाम असो किंवा न ते संसारिणो नरा असो किंवा भुक्ती मुक्ती च विंदती, या फलश्रुती वजा ओळी श्री बुधकौशिक ऋषींनी दिलेली आहे रामरक्षेमध्ये. ह्या ओळींच्या अर्थामध्ये जो मोक्षाचा अर्थ अभिप्रेत आहे तो खोटा कसा असेल? त्यामुळे हे पण सिद्ध होतं की मोक्षप्राप्तीकडे वाटचाल रामरक्षेमुळे साधकाला होऊ शकते, हे खरं ठरतं. जेव्हा रामनामाने म्हणा, मणिपूर चक्रामुळे म्हणा, सहस्त्रचक्रामुळे म्हणा, ज्यावेळेस पापनाशन होतं आहे साधकाचं, त्यामुळे आपोआपच त्याचा पुण्यसंचय वाढत चालतो. साधकाचा जेव्हा पुण्यसंचय वाढतो तेव्हा श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दिलेलं अश्वमेधाधिकम पुण्यम ही उक्ती खोटी कशी समजावी? असूच शकत नाही. कारण ही जी चक्र उद्दीपित होतात, नाड्या उद्दीपित होतात, त्याने जे साधकाला परिणाम उपभोगायला मिळत असतात, त्याचाच परिणाम जो होणार असतो तो परिणाम आधीच श्री बुधकौशिक ऋषींनी लक्षात घेऊन या फलश्रुती वजा ओळी
श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दिलेले आहे. आणि म्हणून हे सर्व साधकाला प्राप्त व्हावं, निवळ श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणून हे प्राप्त व्हावं, म्हणून प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी 75 वेळा रामनाम आणि 317 वेळा रकार आणून हे सर्व फळं साधकाला प्राप्त होतील याची तजवीज करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण रामरक्षा कशी म्हणावी या संहितेमध्ये जे बघितलं होतं की श्री रामरक्षा स्तोत्र म्हणत असताना साधकाने आपलं लक्ष मणिपूर चक्रावरती केंद्रित करावं. त्याचं कारण पण तेच आहे. जर कधी आपण आपलं सर्व लक्ष केंद्रित करतो एखाद्या ठिकाणी, त्यावेळेस आपल्या शरीरातल्या रंध्रारंध्रांना सूचना जातात की जी काही ऊर्जा आपण प्राप्त करतोय ती त्या लक्ष केंद्रित केलेल्या ठिकाणीच प्रक्षेपित करावी. आणि हेच कारण आहे की मणिपूर चक्राला जास्तीत जास्त ऊर्जा मिळावी, ते उद्दीपित व्हावं आणि वर दिलेल्या सगळ्या ओळी त्या साधकाच्या बाबतीत सार्थ व्हाव्यात. काय विचार केला आहे बुधकौशिक ऋषींनी. आणि म्हणून त्यांना नुसतं बुधकौशिक ऋषी म्हणण्यापेक्षा मी प्रबुद्ध बुधकौशिक ऋषी असा त्यांचा वारंवार उल्लेख करतो. हे तर फक्त श्री रामरक्षा स्तोत्राविषयी झालं आहे, जो आपण विषय घेतलेला आहे रहस्य शोधून काढणं. पण आपल्या सनातन धर्मामध्ये जी विविध स्तोत्र पूर्वासुरींनी निर्माण करून ठेवलेली आहे, बहुसंख्य स्तोत्रांना फलश्रुती दिलेली आहे. त्याच्या शेवटच्या भागात ही फलश्रुती त्या स्तोत्रकर्त्याने जी दिली आहे, ती फलश्रुती देताना त्या स्तोत्रामध्ये असलेल्या बीजाक्षरांचा, बीजमंत्रांचा साधकाच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे हे लक्षात घेऊन ती फलश्रुती दिलेली आहे. उगाच काही म्हणावं म्हणून दिलेली आहे असं कोणी कृपया समजू नका. कारण आपण बघितलंच की प्रत्येक ओळ श्री रामरक्षा स्तोत्रातली ही तर महत्त्वाची आहेच, पण त्यातली फलश्रुती पण ही कशी सिद्ध होते हे पण आपण बघितलं आहे. ते सिद्ध होणं पाहणं म्हणजे पण रहस्य शोधून काढणंच आहे की. तर आपण आज बघितलं की मणिपूर चक्राचा विचार प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी का केला असेल ते. या पुढील भागात मी अजून काही रहस्य घेऊन येतो आहे. तोपर्यंत जय श्रीराम. या भागाविषयी कोणाला शंका असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारावी. यथावकाश उत्तर देईन. नमस्कार.